रामकृष्ण हरी. विठ्ठलपर या सदरामध्ये आपण आतापर्यंत अभंग हा आलोय. एक सुंदर अभंग आणखीन जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. किती जवळीक देवाबद्दल, किती देव आपल्या जवळ आहे त्यांच्या शब्दातून आपण ऐकू. विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती, विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती, विठ्ठल हा चित्ती बैसलासे, विठ्ठल हे अंग व्यापिली हे काया, विठ्ठल हे छाया माझी मज, विठ्ठल हे अंग व्यापिली हे काया, बैसला विठ्ठल जिव्हेची माथा, नवदे अन्यथा आन तुझे, नवदे अन्यथा आण तुझे, विठ्ठल हे अंग व्यापिली हे काया, सकळ इंद्रिया मन एक प्रधान, तेही करी ध्यान विठोबाचे, तेही करी ध्यान विठोबाचे, विठ्ठल हे अंग व्यापिली हे काया, विठ्ठल हे छाया माझी मज, विठ्ठल हे अंग व्यापिली हे काया, तुका म्हणे या विठ्ठलासी आता, तुका म्हणे या विठ्ठलासी आता, नये विसंबता माझे मज, नये विसंबता माझे मज, विठ्ठल हे अंग व्यापिली हे काया, विठ्ठल हे छाया माझी मज, मज, विठ्ठल हे छाया माझी मज. अतिशय गोड. विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती. मागच्या वेळेस आपण सांगितलं विठ्ठल हा चित्ती बैसला असे. तुकाराम महाराजांना जी अनुभूती झाली त्या अनुभूती महाराज वर्णन करतायत. विठ्ठल हा चित्ती बैसला असे. चित्त चैतन्य, चैतन्य जिथून प्रसवत असत त्या चैतन्यामध्ये, चैतन्य जिथून प्रसवत या चैतन्यामध्ये जो वास करतो तो हृदयस्थ परमात्मा. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आमचे जीवन बाह्यांगाच्या दृष्टीने डोळ्याकडून, नाकाकडून, कानाकडून, वाचेकडून, नाकाकडून, स्पर्श रूपाने बाह्यांगामध्ये, बाह्य व्यवहारामध्ये अडकून राहतं. चूक आपली नाही. शरीर घेऊन आपण जन्माला आलो आहोत, त्यामुळे तिथे चूकही म्हणायचं नाही आहे, ते बरोबरच आहे. पण कुठेतरी संतांचा आपल्याला स्पर्श व्हावा, जसा एखाद्या लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा आणि त्या लोखंडाचं सोनं व्हावं होतं ना. तर पण इथे संतांची अनुभूती असे, आपुल्यासारखी करीती तात्काळ नाही काळवेळ तया लागी, लोह परिसाची नस आहे उपमा, सद्गुरु महिमा आगाधाची. लोह परिसाची उपमा म्हणजे लोखंडाला जर परीस लावला तर लोखंडाचं सोनं होतं पण परीस होत नाही. पण सद्गुरु रूपी संतांमध्ये ती वेगळंच अनुभूती. आपुल्या सारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, आपल्या सारखंच करून सोडतात अशी सद्गुरूंची अनुभूती. विठ्ठल हे अंग व्यापिली हे काया. काय सांगू, काय सांगू. विठ्ठल म्हणजेच माझं अंग. ही जी काया आहे ही सर्व माझ्या पांडुरंगाने व्यापली आहे. कायाही तोच आणि व्यापकही तोच. आणि माझ्यावरती ह्या भक्तावरती जी छाया धरली जाते कृपेची, उन्हापासून असेल, धनापासून असेल,
जी छाया, छाया याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, जी काही कृपा छत्र आपल्यावरती आहे ती सुद्धा माझी विठ्ठलच आहे. बैसला विठ्ठल जिव्हेची माथा. जिभेच्या माथ्यावरती जर मिरची लावल्याबरोबर तिखट, साखर ठेवल्याबरोबर गोड, चिंच ठेवल्याबरोबर आंबट तुरट, हे जिभेच्या एका माथ्यावरती ठेवल्याबरोबर त्याची अनुभूती जिथपर्यंत पोहोचते, तो अनुभूती करून देणारा कोण? ते ईश्वरी तत्व कोण? एकच जीभ, पदार्थ वेगवेगळे, पण ठेवल्याबरोबर कळतं हे चिंच आहे बरं का, हे हा आहे बरं का. केव्हा तर काही लोकांची अशी अनुभूती आहे की 20 वर्षापूर्वी खाल्लेला पदार्थ त्याची सुद्धा स्मरण आहे. मग मला सांगा, ही गोष्ट करणारा कोण? ह्या गोष्टीमध्ये कायम स्वरूपी जागृत ठेवणारा ती कोण असेल? तो कोण असेल? जो माझा प्रिय प्रतीती वरती प्रेम करणारा माझा विठ्ठल. सकळ इंद्रिया मन एक प्रधान. मनाबद्दल सांगताना महाराज म्हणतात, काय ह्या मनाचं सांगावं? एका ठिकाणी बसले असता गाव फिरून येतो, इतकं चंचल मन. एका ठिकाणी महाराज सांगतात, समुद्राचं पाणी कुठतरी एका याच्यात घेता येईल, पात्रात घेता येईल, पृथ्वीची घडी बांधता येईल, पर्वताची घडी बांधता येईल, पण ह्या मनाची जोडी अनिवार्य. असं हे मन. पण ह्या मना, अरे मना, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे स्वाहा. अतिशय सुंदर अभंग ऐकले पाहिजे तुम्ही, वाचा, त्याची अनुभूती घ्या. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. मना ऐक बर का, तुमचे सद्गुरू खूप सुंदर सांगतात याच्यामध्ये. आणि असं जे मन आहे बरं का, सकळ इंद्रियांमध्ये मन प्रधान आहे. मनामध्ये ती वस्तू, एखादी गोष्ट सुचली की ती बुद्धिबोध करते आणि ती त्या त्या इंद्रियांमधून प्रसन्न पावते. असं जे मन आहे बरं का, तेही करी ध्यान विठ्ठलाचे. पण केव्हा करत हे? विठ्ठल हे अंग व्यापिली हे काया, विठ्ठल हे छाया माझी माझी. ही आपल्याला अनुभूती पाहिजे, फक्त बोलून जमणार नाही. पण ही अनुभूती कधी येईल? माझा अनुभव सांगतो, ही अनुभूती कधी आली? संतांच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवला. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. हा अभंग ऐकला, याचं चिंतन केलं, वाटलं बास झालं, काही बघायची गरज नाही, कुणाकडे बघायची गरज नाही. का गरज नाही? माझ्यामध्ये तोच, सर्वांच्या ठिकाणी तोच आहेस, तर त्याच्याकडे बघण्याचं दृष्टी बदल. तुका म्हणे या विठ्ठलासी आता नये विसंबता माझी. महाराज म्हणतायत, आता ह्या विठ्ठलाला मी विसरू शकत नाही. काय सांगतायत? तुका म्हणे या विठ्ठलासी आता नये विसंबता माझी. मला स्वतःला ह्या विठ्ठला विसरता येणार नाही. आता विठ्ठलमय झालो. आमचे महाराज अतिशय सुंदर सांगायचे, तत्वमस्यादी महावाक्य उपदेश परिणामाचा अर्धांश नाही देते, म्हणून नाम संकीर्तन करिता जवळी जोडीला असे. आता लोक भक्ती करत असताना, परमार्थ करत असताना या अवस्थेला पोचतात की ते तत्व मीच आहे, सर्व ठिकाणी देव आहे, सर्वांच्या ठिकाणी ईश्वरी तत्व विशेषत्वाने प्रगट आहे. मग माझ्यामध्ये ते नाही का? मग माझ्या ठिकाणी काय जप करतात? अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. तत्वमस्यादी महावाक्य उपदेश काय? अहम ब्रह्मास्मी, परिणामाचा अर्धांश नाही देते. मी देव आहे, मी देव आहे, ही अनुभूती योग्यच आहे, पण मी भक्त तो देव. याच्यामध्ये प्रेम पाहणा रस, याच्यातला विरह रस हा भोगता येईल का? म्हणून मनुष्या जन्माचे नावे सच्चिदानंद पदवी घेणे, ऐसा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिदला. सच्चिदानंद पदवीपर्यंत पोहोचणं या मनुष्य देहामध्ये साध्य करता येतं. पण एक गंमत बघा, ती अवस्था होईल तेव्हा होईल, पण प्रेम करण्याकरता आपल्याला
कोणीतरी सखा भेटला त्या जन्मामध्ये. मानव जन्मामध्ये प्रेम करण्याकरता कोणतरी सखा भेटावा लागतो. आणि जो सखा कोण असेल? आपले सद्गुरुनाथ आणि विटेवर उभा असलेला पंढरीचा पांडुरंग आहे. रामकृष्ण हरी. पुढच्या अभंगामध्ये असंच तुम्ही ऐकत राहाल. आणि जर आवडत असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा. त्यामुळे मलाही वाटतं की खरंच आपण पुढे वाढवावं. पण एक गोष्ट अशी आहे, जसं देव सुचवेल, सद्गुरुनाथ सुचवतील तसं मी करत राहील. मला काही एवढं कळत नाही, पण एवढं जरी कळतं की मी संतांचा. रामकृष्ण.